नमस्कार. आत्ताच बिंजोडचे ओवळे फाटीवर मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर हा आलेला होता. बकासूर, सोन्या, मथुर हे सर्व टॉपचे बैल हजर होते. त्यामध्ये बकासूर बैलाची शर्यत झाली आणि या शर्यतीमध्ये बकासूर आणि पक्षा हे बैल होते. तर यांना थोड्या फरकामध्ये हार पत्करावी लागलेली आहे आणि हार होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. परंतु पक्षाने बकासूरला चांगल्या प्रकारे साथ दिली नाही म्हणून कदाचित हार झाली असावी असे काही लोकांचे म्हणणे आहे. असो, शेवट हार आणि जीत ही होतच असते. तर मित्रांनो, आपणास प्रश्न पडला असेल की बकासूर ओपनच्या पुढील कोणत्या मैदानावर दिसणार आहे. तर मित्रांनो, 27 तारखेला जे काही पुणे जिल्हा केसरी मैदान होत आहे, या मैदानावर बकासूर हा 100% असणार आहे आणि हे बकासूरसाठी आपले घरचेच मैदान असल्यामुळे बकासूर येथे असणारच. आणि या मैदानावर बकासूरला पैरा कोणता असणार हा एक प्रश्न आहे. परंतु या मैदानावर बकासूरला अंदाजे बलमा किंवा फाजिलराव किंवा पिस्टन यापैकी एखादा पैरा टॉपचाच असू शकतो. आपल्या अंदाजे बकासूरला या मैदानावर कोणता पैरा असू शकतो, पण बकासूर येथे येणारच आहे. आणि कालच्या मुलाखती दरम्यानसुद्धा वैभव साळुंखे यांनी सांगितले होते की बकासूर हा 27 तारखेला आपणास दिसणार आहे. तर मित्रांनो, उद्या आपणास बकासूर पुन्हा जिल्हा केसरी या मैदानावर असणार आहे मुळशी येथे. तर धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ.